रामकृष्णारी मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका आदिनाथ आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे. खरा आनंद, खरं सुख तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. कारण इथं काय केलं जातं? इथं केलं जातं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण. कारण त्याच्या नामामध्येच काय, त्याच्या नामामध्येच खरा आनंद या जीवनाचा आहे. बाकी सगळा काय आहे? पसारा आहे. येर वावगा पसारा, तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा असला. याप्रमाणे सगळा पसारा आहे बघा, सगळा पसारा आहे. खरा सुख, खरा आनंद मात्र देवाच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताचं नाम घेण्यामध्ये आहे. आपण आपला अभंग सोडत होतो कोणता? प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. तुम्ही जर आत्ता हा व्हिडिओ बघत असाल तर मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघून या. त्याच्यामध्ये आपण नामदेव महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे अकल्प आयुष्य मागितलेलं आहे. अकल्प म्हणजे किती, त्याचं गणित सगळं मी समजावून दिलेलं आहे. एवढं आयुष्य नामदेव महाराजांनी मागितलेलं आहे. आणि नक्कीच भगवान परमात्मा, भगवान पांडुरंग परमात्मा त्यांची मागणी पूर्ण करत असताना आपल्याला दिसत आहे. कारण आपण जर बघितलं तर परमार्थिक क्षेत्र वाढत चाललेलं आहे. खूप तरुण मुलं, खूप जण परमार्थामध्ये येत आहेत, सत्संग करत आहेत. हेच पाहिजे नामदेव महाराजाला. त्यांची मागणी हीच आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासाच्या कुळाला त्यांनी हे आयुष्य मागितलेलं आहे. आपण ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं, आयुष्यासकट आपल्याला आरोग्य पण पाहिजे. आणि आरोग्य आपल्याला पाहिजे, पण कसं पाहिजे? कल्पनेची बाधा न होकवणे काळी. आपल्याला कल्पना नावाच्या रोगाची बाधा नाही झाली पाहिजे. तर कल्पना नावाचा रोग काय होता तो पण आपण बघितला. ही संत मंडळी सुखी असो. ही सगळी संत मंडळी सुखी जर झाली, कधी होतील ही सुखी? सगळं जग जेव्हा सुखी होईल तेव्हा संत सुखी होतात. उद्धाराया जन जड जेव्हा. संत कशासाठी अवतार घेतात? जडजीवांचा उद्धार करण्यासाठी, जीवांचा उद्धार करण्यासाठी, आपल्यासारख्या पामर लोकांचा उद्धार करण्यासाठी ते अवतार घेतात. राईट. मग संत सुखी कधी होतील? जर आपण सुखी चालू तर ते सुखी होतील. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, ही संत मंडळी सुखी असो. आज आपण 3ऱ्या चरणामध्ये येतोय. 3रं आणि 4थं दोन्ही चरण आज आपण सोडून टाकूया. नामदेव महाराज म्हणत आहेत 3ऱ्या चरणामध्ये, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. बघा, खूप सोपं आहे, खूप सिंपल याचा अर्थ आहे. अहंकाराचा वारा सुद्धा लागला नाही पाहिजे. अहंकार तर सोडा. 6 नावाचे विषय कोणकोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. यामधला अहंकार फक्त ते सांगत आहेत, बाकीचे तर नसलेच पाहिजे. पण त्यातला अहंकार नावाचा शत्रू हा खूप डेंजर शत्रू आहे. आणि नामदेव महाराज म्हणत आहेत, अहंकार तर नसलाच पाहिजे, त्याचा वारा सुद्धा नसला पाहिजे. सोपं करून सांगू बघा, कापुराची डबी असते. कापुराच्या डबीमध्ये कापूर असतं. कापुराच्या डबीमध्ये जेव्हा कापूर असतो तेव्हा त्याचा वास घेतला, वास येतोच आपल्याला. मग मला सांगा, त्यातला सगळा कापूर जर बाहेर काढल्यानंतर त्या डबीमध्ये काहीच नाही, सध्या काहीच नाही. मग असं आहे का, कापूर काढला म्हणजे त्याचा वास येत नाही? तरी पण त्या कापराच्या डबीमध्ये वास येतो की नाही? कापूर जरी काढला तरी. नामदेव महाराज म्हणतात, त्या वासापुरता सुद्धा हा अहंकार राहिला नाही पाहिजे. म्हणजेच काय? वारा सुद्धा त्या अहंकाराचा लागला नाही पाहिजे. पण आज दुर्दैव आहे, प्रत्येकाकडे म्हणजे अहंकारानं पूर्ण भरलेले आहेत. प्रत्येकामध्ये एक वेगळीच हवा भरलेली आहे. मी सांगत असतो नेहमी, हवा भरलेली आहे आपल्या सगळ्या माणसामध्ये. कोणती हवा बसलेली? प्रत्येकामध्ये वेगवेगळी हवा आहे. प्रत्येकाची हवा सांगायची म्हणलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. पण त्यातल्या 2-3 हवा बघा. माणसाला वाटतं काय, माझ्याकडे 70 एकर ऊस आहे, हवा आहे. माझ्याकडे 3 कोटीचा बंगला आहे, हवा आहे. पण बंगला राहणार आहे पट्ट्या, तू जाणार आहे, हे पण खरं आहे की नाही? राईट. माझ्याकडे 2-3 BHKचा फ्लॅट आहे पुण्यामध्ये, 10 एकर जमीन आहे. सगळी हवा आहे, प्रत्येकाची हवा आहे. माझ्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही, ही पण हवाच आहे. म्हणजे काय, प्रत्येकामध्ये कुठला अहंकार भरलेला आहे आणि तो अहंकार मात्र काढलेला पाहिजे. माझ्यासारखं गायन कोणालाच येत नाही, वादन कोणालाच येत नाही, ही पण हवा आहे. पण ही हवा मित्रांनो काढली पाहिजे. कारण नामदेव महाराजांचं म्हणणं आहे, वारा सुद्धा लागला नाही पाहिजे. आणि जर तुम्ही ही हवा अंगात घेऊन जर बसलात तर असणारा देव तुमच्या हृदय मंदिरात कधीच येणार नाही. ती हवा काढावी लागेल ना. बघा, घागरीमध्ये जर पाणी भरायचं असेल आणि घागरीमध्ये अगोदर हवा असेल तर पाणी जाईल का? नाही जाणार. मग त्याप्रमाणे जर भगवान परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये जर ठेवायचा असेल, आहेच आपल्यामध्ये,
आहेच, कारण आपल्याला माहिती आहे ओवी, तैसा हृदयामध्ये मी रामू आहे की नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. परंतु जर अहंकार असेल तर देव हृदयामध्ये राहील का? बिलकुल राहणार नाही. त्यामुळं असणारा अहंकार रूपी हवा प्रत्येकाने बाजूला काढायची आणि त्यानंतर असणारा देव तुमच्या हृदयामध्ये राहू शकतो. असं नामदेव महाराजाला सांगायचे की अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासाला कधीही लागू देऊ नको, असं तिसऱ्या चरणात महाराज सांगतात. आणि नंतर शेवटी म्हणतात, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. त्याचं कल्याण कर. कोणाचं? त्याच्या मुखामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं सतत नामस्मरण. ज्या मुखी निधान पांडुरंग. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, निधान सतत सतत, आपलं पौर्णिमेत अमावस्या असे नाही, सतत देवाचं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये आहे. त्याचं काय कर? कल्याण कर. जर पाहायला गेले या अभंगामधून, पूर्ण अभंगामधून नामदेव महाराजांनी देवाकडे काही मागण्या केल्यात आणि काही गोष्टी नको असं सांगितलेलं आहे. मागण्या काय काय केल्यात? मागण्या नामदेव महाराजांनी, कॉल आला होता. नामदेव महाराजांनी मागण्या काय काय केल्यात बघा. अकल्प आयुष्य पाहिजे, नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलेलं आहे. दुसरी गोष्ट, नामदेव महाराज म्हणतात ही सगळी संत मंडळी सुखी असली पाहिजे. आणि तिसरी मागणी नामदेव महाराज म्हणतात या सगळ्यांचं कल्याण कर. शेवटच्या चरणातून, म्हणजे एकतर सगळं आयुष्य पाहिजे, सगळी सुखी झाली पाहिजे, आणि तिसरी सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. ह्या झाल्या मागण्या. आणि काय नको म्हणत आहेत? नको म्हणत आहेत की अहंकाराचा वारा लागला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय नको म्हणत आहेत? कोणती? कल्पनेची बाधा. कल्पनेची बाधा झाली नाही पाहिजे. कल्पना नावाचा रोग आपल्याला लागला नाही पाहिजे, सगळ्यांना लागला नाही पाहिजे, असं नामदेव महाराज स्पष्ट देवाकडे मागणं आहे. म्हणजे 3 गोष्टी पाहिजेत आणि 2 गोष्टी नकोत. हा झाला पूर्ण अभंगाचा भावार्थ. आता आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अभंगाचा भावार्थ पाहण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण आहे.